नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CTET आणि TET परीक्षेसाठी विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रश्न पहिला, सिंहगडाच्या लढाईत कोणत्या मावळ्याने पराक्रम गाजवला? पर्याय अ बाजीप्रभू देशपांडे, ब तानाजी मालुसरे, क मुरारबाजी देशपांडे, ड नेताजी पालकर. योग्य उत्तर ऑप्शन ब तानाजी मालुसरे. प्रश्न 2, पावनखिंडीचा लढा कोणाशी संबंधित आहे? पर्याय अ तानाजी मालुसरे, ब बाजीप्रभू देशपांडे, क प्रतापराव गुजर, ड संताजी घोरपडे. योग्य उत्तर ऑप्शन ब बाजीप्रभू देशपांडे. प्रश्न 3, पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? पर्याय अ 1659, ब 1665, क 1674, ड 1680. योग्य उत्तर ऑप्शन ब 1665. प्रश्न 4, संभाजी महाराजांनंतर मराठा राज्याचे नेतृत्व कोणी केले? पर्याय अ राजाराम महाराज, ब शाहू महाराज, क बाजीराव पेशवे, ड ताराबाई. योग्य उत्तर ऑप्शन अ राजाराम महाराज. प्रश्न 5, पहिले पेशवे म्हणून कोणाची नियुक्ती झाली? पर्याय अ बाजीराव प्रथम, ब मोरोपंत पिंगळे, क नाना फडणवीस, ड माधवराव. योग्य उत्तर ऑप्शन ब मोरोपंत पिंगळे. TET आणि CTET साठी लक्षात ठेवा, पहिले पेशवे मोरोपंत पिंगळे आणि पहिले प्रभावशाली पेशवे बाजीराव प्रथम. प्रश्न 6, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे कोणाचे प्रसिद्ध वाक्य आहे? पर्याय अ गोपाळकृष्ण गोखले, ब लोकमान्य टिळक, क महात्मा गांधी, ड लाला लजपतराय. योग्य उत्तर ऑप्शन ब लोकमान्य टिळक. प्रश्न 7, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले? पर्याय अ पुणे, ब मुंबई, क कोलकाता, ड दिल्ली. योग्य उत्तर ऑप्शन ब मुंबई. प्रश्न 8, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? पर्याय अ दादाभाई नौरोजी, ब WC बॅनर्जी, क सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ड गोपाळकृष्ण गोखले. योग्य उत्तर ऑप्शन ब WC बॅनर्जी. प्रश्न 9, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? पर्याय अ 1905, ब 1911, क 1919, ड 1920. योग्य उत्तर ऑप्शन अ 1905. प्रश्न 10, बंगालच्या फाळणी विरोधात कोणती चळवळ सुरू झाली? पर्याय अ असहकार चळवळ, ब स्वदेशी चळवळ, क भारत छोडो चळवळ, ड सविनय कायदेभंग. योग्य उत्तर ऑप्शन ब स्वदेशी चळवळ. प्रश्न 11, महात्मा गांधी भारतात दक्षिण आफ्रिकेतून कोणत्या वर्षी परतले? पर्याय अ 1915, ब 1917, क 1919, ड 1920. योग्य उत्तर ऑप्शन अ 1915. प्रश्न 12, चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? पर्याय अ 1915, ब 1917, क 1919, ड 1922. योग्य उत्तर ऑप्शन ब 1917. प्रश्न 13, असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय अ 1919, ब 1920, क 1930, ड 1942. योग्य उत्तर ऑप्शन ब 1920. प्रश्न 14, दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित होती? पर्याय अ असहकार आंदोलन, ब सविनय कायदेभंग आंदोलन, क भारत छोडो आंदोलन, ड स्वदेशी आंदोलन. योग्य उत्तर ऑप्शन ब सविनय कायदेभंग आंदोलन. प्रश्न 15, भारत छोडो आंदोलनाचा ठराव कुठे मंजूर करण्यात आला? पर्याय अ पुणे, ब मुंबई, क दिल्ली, ड लाहोर. योग्य उत्तर ऑप्शन ब मुंबई. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.